नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे भोगी. तर भोगीच्या दिवशी सुगडे स्वच्छ करून ठेवावे लागतात आणि पूजा पण करावी लागते. यासाठी इथं मी सुगडे या पद्धतीने घेतलेले आहेत, बघू शकता. तर एकदम मोठा असा घेतलेला आहे मी, कधी पण याच्यावर रेसिपी बनवता येईल म्हणून. आणि ही 4 छोटे-छोटे बोळ्या म्हणतात आमच्याकडं, ते घेतलेले आहेत. आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण भाजताना काळं बनतं आणि काळपटपणा निघून जातं सगळं यासाठी. आणि या सुगड्यावर झाकण्यासाठी अशी झाकणी मिळते, ती पण घेतलेली आहे. आता ही एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. तर एकदम छान असा माठ आहे ह्या सुगड्याचा आणि झाकणीचा. तर मी रेसिपी बनवण्यासाठी या पद्धतीनं मुद्दाम घेतलेला आहे, थोडासा मोठा आकाराचा. तर बघू शकता. आता एकदम स्वच्छ झालेला आहे. आता याला कपड्यानं कोरडं करून घ्यायचं आहे, नॅपकिननं किंवा कपड्यानं. आता एकदम स्वच्छ असं झालेलं आहे आणि छान असं एकदम भाजलेलं आहे, त्यामुळं मला ही एकदम छान असं मी धुते. आणि थोडंसं कच्चं जर भाजलेलं असेल तर ती पाण्यामध्ये विरघळतं. आता इथं कोरडे करून घेतलेले आहेत कपड्यानं. हळदी कुंकू कालवून घ्यायचे पाण्यामध्ये आणि याच्यावर ठिपके द्यायचे. पाणी किंवा गुलाबजल टाकलं तरी चालते. आता मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे, बाजूला ठेवणार आहे. आणि सुरुवातीला दोरा गुंडाळून घ्यायचा असते. तर या पद्धतीने मी 5 येडे याला गुंडाळून घेणार आहे. लाल कलरचा दोरा गुंडाळायचा आहे. आणि छोट्या जी बोळ्या आहेत त्याला 2 येडे घ्यायचे. आता ह्याच्यावर मी अशा पद्धतीनं ठिपके देणार आहे, या पद्धतीनं. तर माझी आई याच पद्धतीनं असे ठिपके द्यायची, त्यामुळे मी पण असंच देत असते. तर या पद्धतीनं बघू शकता, एकदम छान असं आकर्षक दिसत आहे. आता छोट्या बोळ्याला पण अशाच पद्धतीनं ठिपके द्यायचे आणि झाकणीला पण याच पद्धतीनं असे ठिपके द्यायचे हळदी कुंकाचे. आणि याला पण लाल कलरचा दोरा गुंडाळायचा आहे. तर याला 2-2 येडे घ्यायचे या पद्धतीनं. आता याच्यामध्ये वाण भरण्यासाठी इथं बोरे डाळ्याचे बारीक बारीक घाटे घेतलेले आहेत तोडून, ऊसाचे तुकडे, बिब्याचे फुलं घेतलेले आहेत, तर गव्हाच्या ठुश्या घेतलेल्या आहेत. ही सर्व आता याच्यामध्ये एका ट्रेमध्ये मिक्स करायचे. थोडेसे धने जिरे पण याच्यामध्ये टाकायचे असतात आणि खडीसाखर पण टाकायची. तर 1-2 तुकडे मी खडीसाखरचे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि थोडेसे जिरे टाकायचे, शेंगदाणे टाकायचे आणि वाटाण्याचे शेंगदाणे पण मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये. थोडेसे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये. आता हे सर्व मिक्स करून या सुकड्यामध्ये भरायचे. आता याच्यामध्ये वरच्या झाकणीमध्ये तांदूळ ठेवायचे आणि थोडेसे जिरे टाकायचे त्या तांदळामध्ये. आणि थोडंसं गाजर कट करून टाकलेलं आहे मी याच्यामध्ये, गाजर राहिलं होतं आणि जाम पण टाकलेला आहे थोडासा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि सगळं या बोळ्याने आणि या सुगड्यामध्ये पण टाकायचं असतं. या पद्धतीची तयारी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच करायला पाहिजे, कारण दुसऱ्या दिवशी स्वयंपाक हे असतो, त्यामुळं आपल्याला करायला वेळ भेटत नाही भरपूर असा आहे सुगडीची तयारी. तर या पद्धतीने आता माझी सुगडी ही भरून झालेली आहे. आता मोठ्या सुगड्यामध्ये राहिलेलं शिल्लक सगळं वाण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं. आता हे राहिलेलं सगळं या मोठ्या सुगड्यामध्ये भरून घ्यायचे.
तर या वाणाचे नंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ओटी भरतात. त्यामुळं असं वाण तयार करायचं असतं. आता इथं मी चौरंग ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक नवीन कपडा अंथरून घेतलेला आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे माझ्याकडे, ती अशी ठेवलेली आहे. आणि तांदळाच्या राशी घालून त्याच्यावर सुगडे ठेवायचे असतात या पद्धतीनं. तर अशा पद्धतीने इथं चौरंगावर मी ठेवलेले आहेत सुगडे आणि याची पूजा झालेली आहे, बघू शकता. आता मी भोगी इडा देत असते. तर भोगीच्या दिवशी हा इडा द्यायचा असतो 5 सवासणीला. तर या पद्धतीने मी पानाच्या इड्यावर 2-2 पानं ठेवलेले आहेत आणि याच्यावर अशा पद्धतीने वट भरून ठेवायचं असतं आणि हळदी कुंकवाच्या पुड्या पण ठेवायच्या असतात त्याच्यावर. आता विठ्ठल रुक्माईला एक चुड्याचा जोड ठेवलेला आहे आणि या विड्यावर पण ठेवलेला आहे या पद्धतीनं. आता इथं हळदी कुंकवाच्या पुड्या पण ठेवायच्या इडेवर या पद्धतीने. आता मी छोटीशी साधीशी असे रांगोळी काढून घेणार आहे आणि याला बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता इथं सगळे रांगोळी काढून झालेली आहे, बघू शकता. आता ही सुगडे असे उघडे ठेवू नये म्हणून याच्यावर ताटावरचं किंवा ब्लाऊज पीस झाकून ठेवायचं असतं. तर आता मी याच्यावर ब्लाऊज पीस झाकून ठेवणार आहे. या पद्धतीनं आता एकदम छान अशी पूजा झालेली आहे, बघू शकता. आता याच्यावर मी ब्लाऊज पीस झाकून ठेवणार आहे या पद्धतीनं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.